काही माणसे व्यसनी माणसांची थट्टा करतात. काही त्यांना मुद्दाम पैसे देऊन दारू पाजतात आणि मजा बघतात. आपल्या समाजात अशा विकृत लोकांची कमतरता नाही. पण या माणसांच्या घरात एकदा डोकावलं तर कळेल की व्यसनमुळे किती भयानक परिस्थितीतून सर्वजण जात आहेत. ज्याचं जळतं त्यालाच कळतं, हेच खरं. व्यसनात सर्वात जास्त दयनीय अवस्था कुणाची असेल तर घरातल्या लहान मुलांची. ती बिचारी काही बोलूही शकत नाहीत. प्रतिकार करणं तर लांबच राहिलं. व्यसनाच्या त्यांच्या कोवळ्या मनावर परिणाम होऊन पुढे ती कशी निपजतील याचा विचार कधीतरी व्यसनी माणसांनी करायला हवा. व्यसन ही सवय कशी बनते? पहिलं कारण म्हणजे सुरुवातीला त्रास होत नसल्याने फक्त मजा म्हणून माणूस व्यसन करत राहतो. दुसरं कारण, त्यानंतर तणाव आला की त्यावर उपाय म्हणून व्यसन करणे सुरू होते. तिसरं कारण, पुढे घरात कटकट झाली, वाद झाला की त्यावर उतारा म्हणून माणसे व्यसन करतात. चौथं कारण, कंटाळा आला, एकटे असले तरी व्यसनाचा आधार घ्यावासा वाटतो. पाचवं कारण म्हणजे यानंतर व्यसन करण्यासाठी मित्रांचीही गरज भासत नाही, घरीच सुरू होते. ही वेळ येण्याआधीच सावध व्हावे. व्यसनाची मौज फक्त सुरुवातीला, कारण सुरुवातीला शरीर सहन करत असतं. पुढे मेंदूला व्यसनाची सवय लागते. त्यामुळे माणसाला दारूचे प्रमाण वाढवावे लागते. त्याशिवाय नशा येत नाही. पुढे कुठल्याही गोष्टीसाठी माणूस दारू पिऊ लागतो. क्रिकेटचा सामना जिंकला किंवा हारला तरी दारू लागते. घरात कटकट झाली की दारूची आठवण येते. अशा तऱ्हेने दारू हळूहळू आयुष्याचा ताबा घेते. म्हणूनच सावध व्हावे, व्यसनाच्या नादी लागू नये. दुसऱ्यांना शिव्या देऊन काय होणार? पहिलं कारण म्हणजे व्यसनी माणसे आपल्या व्यसनासाठी दुसऱ्यांना जबाबदार धरत असतात. दुसरं कारण म्हणजे घरात बायकोची कटकट असते म्हणून. तिसरं कारण, कामावर तणाव आहे म्हणून. चौथं कारण, अंगावर कर्ज आहे म्हणून. पाचवं कारण, धंदा मंदीत आहे म्हणून. सहावं कारण म्हणजे कुटुंबात भांडण होतात म्हणून. सातवं कारण म्हणजे पूर्वी ब्रेकअप झाला म्हणून. आम्ही दारू पितो असे ते म्हणतात. पण दारू पिल्याने यातली कुठलीही समस्या नाहीशी होते का? आपल्या व्यसनाची जबाबदारी आपणच घेऊन त्यातून मार्ग काढायला हवा. व्यसनमुक्तीसाठी प्रामाणिकपणा आवश्यक आहे. ते म्हणजे कसं? आपण कुठे जातो आहोत ते घरच्यांना सांगून जावे. बाहेर गेल्यावर मोबाईल स्विच ऑफ करू नये. व्यसनाचा विचार मनात आल्यास घरच्यांशी त्याबद्दल बोलावे. त्यांची मदत घ्यावी आणि घरातच राहावे. चोरून व्यसनी मित्रांना भेटू नये. कुठल्याच बाबतीत घरच्यांशी खोटं बोलू नये. घरच्यांना पैशाचा हिशोब चोख द्यावा. यामुळे माणसाचा आपण विश्वास मिळवू शकतो. व्यसनमुक्ती टिकवायची असेल तर जास्त थकू नये. पहिलं, थकल्यावर विल पॉवर म्हणजेच आपली इच्छाशक्ती कमी होते. दुसरं, त्यामुळे व्यसनाची आठवण तीव्रतेने येते. तिसरं, माणूस व्यसनाकडे वळण्याची शक्यता वाढते. चौथं, थकल्यामुळे तणाव सहन करण्याची ताकद कमी होते. पाचवं, थकव्यामुळे चिडचिड वाढते. सहावं, थकव्यामुळे मनात नकारात्मक विचार येऊ शकतात. सातवं, या सर्वांचा एकत्रित परिणाम व्यसनाकडे वळण्यात होऊ शकतो. म्हणून अति थकव्यापासून दूर राहूया. व्यसनामुळे भावनिक नुकसान कोणते होते? व्यसनामुळे नैराश्याचा आजार होऊ शकतो. व्यसनामुळे चिंतारोग लागू शकतो. व्यसनी माणसं सातत्याने चिडचिड करतात. व्यसनी माणसांना राग लवकर येतो. व्यसनी माणसे तणावग्रस्त होण्याची शक्यता जास्त असते. व्यसनी माणसाचा आत्मविश्वास नाहीसा होतो. व्यसनी माणसात घाबरटपणा, चंचलता जास्त दिसून येते.
व्यसन सोडल्यास यातून बाहेर पडता येते. व्यसन सोडल्यावर काय करावे? पहिलं, ज्यांचे मन दुखवले आहे त्यांची प्रामाणिकपणे क्षमा मागावी. दुसरं, निर्व्यसनी मित्रांशी संबंध जोडावेत. तिसरं, व्यायामाला दैनंदिन जीवनात स्थान द्यावे. चौथं, पैशांची नीट नियोजन करावे. पाचवं, योग्य आहार आणि विश्रांती याच्याकडे दुर्लक्ष करू नये. सहावं, कुटुंबाला वेळ द्यावा. सातवं, जुन्या गोष्टींवर विचार करून कुढत बसू नये. आठवं, व्यसनमुक्ती धोक्यात येईल असे प्रयोग करू नये. यामुळे व्यसनमुक्ती टिकण्यास मदत होईल. व्यसनाच्या नादात तू पार रंगून गेला आहेस. गावभर फिरत बदनामीचा तमाशा दाखवू नकोस. माझ्या काळजाचा तुकडा आहेस मित्रा तू. त्या दारूच्या बाटलीला तेवढा हात लावू नकोस.